देशिंग, शिंदेवाडी आणि हरोली या गावचा इतिहास कसा आहे हे तुम्हाला मी सांगतोय. बघा, मध्ययुगीन कालखंडामध्ये त्या दंडोबाच्या डोंगरामध्ये ऋषी राहत होते आणि त्या ऋषींचं सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करण्याच्या वेळी त्यांनी शिंग फुकत असत आणि ते शिंग त्या गाभाऱ्यात ठेवलेलं होतं आणि ते काही तिथल्या लोकांनी काय केलं की ते चोरून नेलं आणि चोरून नेल्यानंतर ऋषी ते आपलं शिंग हुडकण्यासाठी खालच्या वस्तीकडे आले आणि आल्यानंतर ते सर्वप्रथम शिंदेवाडी या ठिकाणी आले आणि शिंदेवाडीचे आत्ताचे जे गाव आहे, जे शिंदेवाडीचं गाव आहे त्या गावापाशी आले आणि गावापाशी आल्यानंतर त्यांनी त्याला विचारलं, महाराज काय झालेलं आहे? त्यावेळी ते सांगितलं की माझं शिंग गेलेलं आहे. त्यावेळी ते शिंदेवाडीची लोक म्हटली, शिंग इथं काही नाही, तुम्ही पुढे जावा म्हटले, पुढे तुम्हाला मिळेल. मग त्यामुळे तिथं त्या पुढच्या वस्तीमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर देशिंग या गावात गेले आणि देशिंग गावात गेल्यानंतर देशिंग 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 म्हणजे त्या महाराजाचं शिंग दे असं त्या वस्तीतल्या लोकांना त्यांनी सांगितलं आणि ते सांगितल्यामुळे त्या गावाला देशिंग नाव पडलं. त्या देशिंग गावातल्या लोकांनी सांगितलं की इथं तुमचं शिंग नाही, तुमचं कुठं हरवले ते पुढे बघा जावा. त्यामुळे ते पुढच्या वस्तीपर्यंत आले आणि पुढल्या वस्तीने त्या महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही इथं का आलेला आहात? तर त्यांनी सांगितलं की माझं हरवलेलं आहे, हरवलेलं आहे, हरवलेलं आहे. तर त्यांनी म्हटलं तुमचं काय हरवलेलं आहे? तर माझं शिंग हरवलेलं आहे म्हटली. मग ती लोक म्हटली की तुमचं शिंग जे आहे ते इथं नाही, ते पुढे वस्तीवर आहे, तिथं तुम्हाला ते मिळेल, जावा. त्यामुळे ते पुढच्या वस्तीला आले आणि पुढच्या वस्तीला आल्यानंतर तिथं खरसिंग हे नाव पडलेलं आहे. ते महाराज म्हणाले की माझं खरं सिंग खरं सिंग खरं सिंग इथंच आहे, त्या लोकांनी द्या. मग त्या लोकांनी त्याचं सिंग दिलं. ते सिंग घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या दंडोबा या ठिकाणी गेले आणि खऱ्या अर्थानं त्या गावासनी ज्या महाराजांनी उपदेशाने जे बोललेले होते तेच नाव रूढ झालेलं आपल्याला दिसून येतात. शिंदेवाडी, देशिंग, हरोली आणि खरसिंग या गावांचा इतिहास हा प्राचीन काळात त्या एका ऋषीमुनीपासून झालेला आपल्याला दिसून येतो आणि तोच आज रूढ आहे. धन्यवाद.